चेंज झालं ना. कंसाचा y असेल तर a भागिले b कंसाचा x गुणिले ते सांगा. गाडी आणि चेंडू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले. बरोबर, म्हणजेच वस्तूची जागा बदलली. आता मी तुम्हाला काही चित्रे दाखवते. त्या चित्रांचे निरीक्षण करा आणि काय दिसते आहे ते सांगा. आकाशामध्ये विमान उडताना दिसत आहे. गायी शेतांमध्ये चरताना दिसत आहेत. मैदानावर मुले खेळताना दिसत आहेत. म्हणजेच या चित्रातील वस्तूंची किंवा मुलांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होताना दिसते आहे. यावरून असे म्हणता येईल की वस्तूवर बल कार्य करते तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो. अंतर व विस्थापन. रमेश, हे टेबल पुढे सरकव. मुलांनो, टेबल सरकवण्यासाठी कशाचा वापर केला गेला? बलाचा वापर केला. म्हणजेच कोणत्याही वस्तूवर बलाने कार्य केले की तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल घडतो. तर हे बलाचे कार्य नेमके कसे घडते ते आता आपण पाहू. रमेश, तू इथे उभा राहा आणि संजय, तू या कोपऱ्यात उभा राहा. आता रमेश, तुला दरवाजाकडे जायचे आहे. छान. रमेश, आता तू सरळ दरवाजाकडे जा. मुलांना सांगा, या दोन्ही क्रियांमध्ये रमेशला दरवाजाकडे जाण्यास कमी वेळ केव्हा लागला आणि का? रमेश जेव्हा सरळ दरवाजाकडे गेला तेव्हा त्याला कमी वेळ लागला, कारण दरवाजा व रमेश यातील अंतराची लांबीही कमी होती. बरोबर. मात्र रमेश संजयला भेटून दरवाजाकडे गेला तेव्हा वेळ आणि अंतरही मोठे होते. यावरून एखाद्या गतिमान वस्तूने प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. आणि रमेश जेव्हा सरळ एकाच दिशेने दरवाजाकडे गेला तेव्हा पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. आता मी प्रथम ही आकृती काढते आहे, तिचे निरीक्षण करा. या आकृतीमध्ये पहा, ए या ठिकाणी रोहितचे घर आहे आणि त्याची शाळा डी या ठिकाणी आहे. ए पासून बी पर्यंतचे अंतर 500 मीटर आहे आणि ते पूर्ण करण्यास रोहितला 8 मिनिटे लागली. बी पासून सी पर्यंतचे अंतर 700 मीटर आहे आणि ते पूर्ण करण्यास त्याला 11 मिनिटे लागली. आणि सी पासून डी पर्यंतचे अंतर 300 मीटर आहे आणि ते पूर्ण करण्यास त्याला 6 मिनिटे लागली. म्हणजे रोहित ए बी अधिक बी सी अधिक सी डी या मार्गाने गेल्याने त्याला एकूण 1500 मीटर अंतर जावे लागले. पण असे जरी काढायचं, त्याला काय करायचं? केवळ चिन्ह दिले 144. नंतर संख्येचे अवयव पाडायचे 144. एकक स्थानी 4 आहे. 2 ने भाग आहे. 2 ने 1 ला भाग जाईल का? नाही. जोडी घ्यायची. 2 सत्ती 14. 2 दुनी 4. एकक स्थानी पुन्हा 2 आहे. कितीने भाग जाईल? 2. 2 त्रिक 6. इथे उरला 1. 2 सक 12. 6 आहे. कितीने भाग जाईल? 2 न पहिल्यांदा 3 ला येतो. 2 1 2. उरला 1. किती झाले? 16. 2 8 16. एकक स्थानी पुन्हा 8 आला. 2 9 18. एकक स्थानी 9 आहे. 2 ने भाग जाईल का? नाही. किती झाले? 3 आहे. 3 3 त्रिक 9. 3 1 3. आलेले अवयव गुणाकाराच्या रूपात मांडा. काय गुणाकार? 2 गुणिले 2 गुणिले 3. अवयव जोड पाडा. जोडी पाडली, जोडी पाडली, जोडी पाडली. बरोबर. 2 गुणिले 2 गुणिले 3. 2 2 4 गुणिले 3. 12 जवळ किती? 144. आला का?